चल आता दुधी आपण किसून घेऊया. चला आज बनवूया आपण दुधीपासून कोफ्ता. आता आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य. आता दुधी घेतलेलं आहे आपण, 2 टमाटर घेतलेली आहेत, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, कोफ्ता मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे आणि सफेद तीळ घेतलेला आहे. चल आता दुधी आपण किसून घेऊया. दुधी किसून घेतलेलं आहे आणि आता त्याचं आपण असं मस्त पाणी काढून घ्यायचं आहे. चला आता आपण बेसन घेऊया, त्याच्यामध्ये टाकून आणि मग मसाले ॲड करूया. हा लाल तिखट, गरम मसाला, हळद, कोफ्ता मसाला, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, सफेद तीळ, चवीनुसार टाकूया मीठ आणि करूया आता एकजीव. चला आता हे कोफ्ते तयार करून ठेवलेत आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया, तळून घेऊया. चला आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मस्त जिरा टाकून घेऊया. जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पण मस्त तरतरलेलं आहे. आता हा वाटण केलेली पेस्ट टाकूया. याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं टाकलेलं आहे, त्याची आपण पेस्ट केलेली आहे. चला आता लाल तिखट टाकूया. लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोफ्ता मसाला आणि चवीनुसार मीठ. आता एकजीव करून घेतला सगळा मसाला ना आणि आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया. चला आता 5 मिनिटं आपली झालेली आहेत. त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण. आता आपण कोफ्ते टाकून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत कोफ्ते तयार, फ्राय केलेले. हे पण आपण 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता खाण्यासाठी कोफ्ता आपला तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय. चला आज बनवूया आपण दुधीपासून कोफ्ता. आता आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य. दुधी किसून घेतलेलं आहे आणि आता त्याचं आपण असं मस्त पाणी काढून घ्यायचं आहे. चला आता आपण बेसन घेऊया, त्याच्यामध्ये टाकून आणि मग मसाले ॲड करूया. हा लाल तिखट, गरम मसाला, हळद, कोफ्ता मसाला, थोडासा ओवा, थोडेसे तीळ, सफेद तीळ, चवीनुसार टाकूया मीठ आणि करूया आता एकजीव. चला आता हे कोफ्ते तयार करून ठेवलेत आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया, तळून घेऊया. चला आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मस्त जिरा टाकून घेऊया.
जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पण मस्त तरतरलेलं आहे. आता हा वाटण केलेली पेस्ट टाकूया. ह्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं टाकलेलं आहे. त्याची आपण पेस्ट केलेली आहे. चला आता लाल तिखट टाकूया. लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोफ्ता मसाला आणि चवीनुसार मीठ. आता एकजीव करून घेतला सगळा मसाला ना. आणि आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया. चला आता 5 मिनिटातली झालेली आहेत. त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण. आता आपण कोफ्ते टाकून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत कोफ्ते तयार, फ्राय केलेले. हे पण आपण 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता खाण्यासाठी कोफ्ता आपला तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय. चला आज बनवूया आपण चना चाट. त्याच्यासाठी घेतले चना तर आता उकळवून घ्यायचं आहे. लाल तिखट, मीठ, काला मीठ घेतलेलं आहे, गरम मसाला, हळद, बटाटा उकळवून घेतलेला आहे. तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि मिरची त्याची चटणी वाटायची आहे. आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. हे चणे घेतलेले आहेत उकळवून. आणि बघा मस्त चणे शिजलेले आहेत. आणि ह्या चण्याचं पाणी काढलेलं आहे. तर आता चण्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचा थोडासा. त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे. लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, काला मीठ आणि त्याला करूया आता आता चला आता मिश्रण करून घेतलेलं आहे. आणि आता आपण चणे टाकूया. आता हे चणे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता हिरवी चटणी टाकूया. पुदिना मिश्रण हे सगळं केलेलं ते त्याची चटणी वाटलेली आहे ते टाकूया. आता कांदा टाकून घेऊया. आता बारीक केलेला टोमॅटो टाकून घेऊया. उकळवून घेतलेला बटाटा बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेऊया. आता टाकूया आपण त्याच्यावर कोथिंबीर बारीक केलेली. आणि आता आपला चाट खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय. आता आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य. आता दुधी घेतलेलं आहे आपण, 2 टमाटर घेतलेली आहेत, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, कोफ्ता मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे आणि सफेद तीळ घेतलेलं आहे. आता आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य. चला आज बनवूया आपण दुधीपासून कोफ्ता. आता आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य. आता दुधी घेतलेलं आहे आपण, 2 टमाटर घेतलेली आहेत, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे,
कोफ्ता मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे आणि सफेद तीळ घेतलेलं आहे. चल आता दुधी आपण किसून घेऊया. दुधी किसून घेतलेलं आहे आणि आता त्याचं आपण असं मस्त पाणी काढून घ्यायचं आहे. चला आता आपण बेसन घेऊया, त्याच्यामध्ये टाकून आणि मग मसाले ॲड करूया. हा लाल तिखट, गरम मसाला, हळद, कोफ्ता मसाला, थोडासा ओवा, थोडासा तीळ, थोडेसे तीळ, सफेद तीळ, चवीनुसार टाकूया मीठ आणि करूया आता एकजीव. चला आता हे कोफ्ते तयार करून ठेवलेत आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया, तळून घेऊया. चला आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मस्त जिरा टाकून घेऊया. जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पण मस्त तरतरलेलं आहे. आता हा वाटण केलेली पेस्ट टाकूया. ह्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं टाकलेलं आहे, त्याची आपण पेस्ट केलेली आहे. चला आता लाल तिखट टाकूया. लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोफ्ता मसाला आणि चवीनुसार मीठ. आता एकजीव करून घेतला सगळा मसाला ना आणि आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया. चला आता 5 मिनिटं आपली झालेली आहेत. त्यामध्ये आता टाकून घेऊया आपण. आता आपण कोफ्ते टाकून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत कोफ्ते तयार, फ्राय केलेले. हे पण आपण 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता खाण्यासाठी कोफ्ता आपला तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय. आता खाण्यासाठी कोफ्ता आपला तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.